नमस्कार सगळ्यांना, मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे प्रियांकाज व्लॉग। आणि आता मी माझं 10:30 ते दुपारी 1 पर्यंतचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर मी या दरम्यान काय काय करते, काय काय कामं करते किंवा कशी करते, हे सगळ्या गोष्टी मी माझ्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबातही स्किप करू नका। तुम्हाला देखील काही अशा माझ्या व्हिडिओद्वारे टिप्स मिळतील किंवा ट्रिक्स मिळतील, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक तरी नक्कीच करा। तर चला, आज हे बघा, मी ना पूर्वतयारी म्हणजे माझी झाली होती अर्धा, म्हणजे भाज्यांना लागणारं सगळं कांदा, टोमॅटो, लसूण वगैरे हे सगळं मी सोलून कापून हे करून घेतलं। आणि डाळ वगैरे मी शिजवली होती, भेंडीची भाजी मी शिजत टाकली तेव्हा मी सुरुवात केली डायरेक्ट याला। कसं आहे माझं आहे ना, 10:30 पर्यंत आहे ना इतर कामं जसे कपडे धुणे किंवा झाडू वगैरे मारणं, देवपूजा, माझी अंघोळ, नाश्ता वगैरे हे मी सगळं करून घेत असते। माझं 9:30 पर्यंत, 9:30-10 पर्यंत हे आधी सकाळचे सगळी कामं होऊन जातात। पाणी येतं, तर पाणी म्हणजे नळांना पण पाणी येतं आणि कॅनचं पण पाणी येतं। तर हे सगळं माझं हे रोजचं असं रुटीन असतं। 9:30 पर्यंत मी हे सगळे आधीचे कामं करून घेते आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला सुरुवात करते। कसं आहे, स्वयंपाक माझा म्हणजे नाश्ता जरी बनवला तरी माझा स्वयंपाक हा लवकरच असतो, म्हणजे मी लवकरच बनवते। आणि जेवण आमचं हे 12:30, 1 किंवा 12 असं फिक्स म्हणजे करून घेतो आम्ही। असं मिस्टरांना होतो टाईम, पण मी आणि उर्वी आम्ही करून घेतो जेवण, कारण त्यांना कधी 2 वाजतात, कधी 3 असंही होतं। त्यामुळे ना ते आम्हाला बोलतात की तुम्ही ना जेवण करून घेत जा, कारण माझा काही फिक्स टाईम नसतो। मग इथे मी डाळ वगैरे ना सगळं तडका दिला डाळीला छान असा, आणि थोडंसं कुकरमध्ये पाणी टाकून ती डाळ राहिलेली होती ती पण टाकून घेतली। तर असं तुम्हाला म्हणजे कोणाचाही व्हिडिओ असो, प्रत्येक म्हणजे यूट्यूबरच्या व्हिडिओमधून तुम्हाला काही ना काही शिकायला नक्कीच मिळतं। कोणाची लाईफस्टाईल किंवा कोणाचे ड्रेसिंग सेन्स किंवा कोणाच्या रेसिपी असो काही, किंवा कोणाचं घर नीटनेटकं ठेवणं, किचन वगैरे, ह्या सगळ्या व्हिडिओद्वारे काही ना काही शिकायला मिळतंच। आणि ते आपण म्हणजे त्यातून आपण काही ना काही घेत असतो आणि घ्यायला हवं, कारण हे जे व्हिडिओ असतात कोणीही असो, मीच नाही तर प्रत्येक यूट्यूबर जे व्हिडिओ बनवतात ना, हे काहीतरी माहिती असल्याशिवाय किंवा त्यांना काही गोष्टींचं ज्ञान असल्याशिवाय ते असं व्हिडिओ बनवत नाही। कारण म्हणजे पुन्हा आपल्याला बघणारे जग असतं आणि आपण असं काही चुकीचं दाखवून हे चालत नाही। त्यामुळे हे व्हिडिओ म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह असतात, मोटिवेशनल असतात। प्रत्येक व्हिडिओ, कोणतेही असू दे व्हिडिओ, हे यूट्यूबवरती बनवलेले हे सगळे माहितीपूर्वकच असतात। त्यामुळे कोणाचे व्हिडिओ बघणं हे टाईम वेस्ट असणं असं काही नाही, असं मला वाटतं। तर असो, माझे पोळ्या वगैरे बनवून झाल्या आणि त्यानंतर मी इकडे घेतलं बेडशीट। मी बेडशीट चेंज केला। अशी माझ्याकडे ना 2 बेडशीट आहे ह्याच कलरचे आणि हीच डिझाईन 2 बेडशीट आहे, मला ते गिफ्ट आलेले आहेत। तर मी असे गिफ्ट म्हणजे माझ्या एजन्सीमधून आलेले आहेत आम्हाला। तर मी असं इथे हे बेडशीट वगैरे चेंज केलं। माझं 2-3 दिवसा मिळून मी हे बेडशीट चेंज करत असते, कारण उर्वी छोटी आणि कसं तिचं मध्ये म्हणजे बेडशीटवरती उड्या मारणं किंवा काही असं तिथंच बसून खाणं किंवा काही असं तिचं असं तिच्या मनाने चालू असतं। त्यामुळे ना बेडशीट असं खराब होतच असतं आणि चेंजही करायला हवं 2-3 दिवसा मिळून किंवा मग 8 दिवसा मिळून, जर जास्तच काही वापर नसेल त्या बेडचा वगैरे किंवा काही। तर असं म्हणजे काही असे असतात ना 2 BHK असल्यावर की एक रूम आपली अशी बेड वगैरे ते त्याचा काही उपयोग नसतोच, पण तरी आपण बेडशीट वगैरे छान असं टाकून वगैरे असं हे करतो। तर तसंच माझंही आहे, इतका काही मी बेडरूमचा वापर नाही करत। मी फक्त बसतो वगैरे हे असंच असतं आणि मी अशा प्रकारे बेडशीट वगैरे टाकून घेतलं। ते झाल्यानंतर मी इकडे घेतली माझी रोजची सवय आणि रोजचं काम।
ही माझी रोजची ठरलेली कामं. कितीही असो मी हे कामं करतच असते, म्हणजे वरच्या वर असं सगळं फिरून घेत असते, कारण ते धूळ वगैरे खूप येत असते. त्यामुळे त्यानंतर मी इथे लादी पुसायला घेतली. हा हॉल आहे. तर इथे टॉवेल वगैरे तुम्हाला दिसत असेल, उर्वीचा बॉल खेळणी उर्वीची. ही तिची छोटीशी चेअरवर बसत असते ती. सारखं मी इकडनं तिकडनं तिची चेअर, तुम्हाला तर माहितीच आहे लहान मुलं घरात असल्यावर पसारा वगैरे किती असतो, आणि त्यांच्या खेळण्या तर खूपच इकडे तिकडे पसरलेल्या असतात. मी तिच्या खेळण्या तर अशा मस्त बॉक्समध्ये ठेवून दिल्या आहेत, काही पिशवीमध्ये. तिला जेव्हा पाहिजे ना तेव्हा मी काय करते, तिच्या पिशवीमधून तिला काढून देते किंवा ती स्वतः काढून घेते. हॉल पुसून झाला माझा. इथे मी इकडे किचन पुसायला आली आणि किचन देखील मी पुसून घेतला. अशा पद्धतीने मी माझे ना रोजचे कामं असतात माझे, स्वयंपाकानंतरचे पण आणि स्वयंपाक मी तुमच्याबरोबर शेअर केले. बऱ्याच वेळेस मी तुमच्याबरोबर असे माझं रुटीन शेअर केलेलं आहे. अशा पद्धतीने ना मी हॉल, किचन आणि त्यानंतर इकडे मी बेडरूममध्ये आली. बेडरूमची बाल्कनी मी पुसून घेतली. रोज मी बेडरूमची बाल्कनी देखील पुसून घेते. कसं आहे, तिथे ना खूप धूळ येते आणि ओपन असल्यामुळे ना धूळ वगैरे आणि खूप खराब होतं. त्यामुळे ना मी काय करते, झाडून आणि ना पुसून पण घेत असते. रोज जेव्हा मी लाद्या पुसते ना तेव्हा बाल्कनी पण पुसून घेते. आणि मग मोठी आहे बाल्कनी, तर अशा पद्धतीने मी बाल्कनी देखील पुसून घेतली. आणि हे जे समोर रेड कलरचं दिसतं ना, तर ते ऑनलाईन आम्ही घेतलेलं उर्वीसाठी कबड आहे छोटंसं. म्हणजे कबड नाही, ते खेळणीचं होतं, पण मी ते कपड्यांसाठी हे केलं. तर ते जरा मला आवरायचं होतं. म्हटलं आता पहिले आपण घर वगैरे पुसून घेऊया, म्हणजे छान फ्रेश वाटेल. म्हणजे आणि मग बाल्कनी पुसून झाली माझी आणि मी इकडे आली बेडरूम पुसायला. तर माझं इथं छोटंसं देव ठेवलेले आहेत मी पाटावरती. कसं आहे, मला ना देवारा घ्यायचा आहे, पण आता मी जेव्हा घेईल ना तेव्हा तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल देवारा पण. तर मी माझी सेवा म्हणजे देव वगैरे ठेवलेले, तिथे गणपती वगैरे असं छोटा स्वामी समर्थांचा फोटो हे असं मी ठेवलेले आहेत. तर त्याची मी पूजा करते रोज. ते काही मी शेअर केलं नाही सकाळी तुमच्याबरोबर. ते झालं आणि त्यानंतर मी इकडे आली लगेच भांडे घासायला. भांडे हे माझे स्वयंपाक झाल्यानंतरचे भांडे होते. म्हटलं आता आपण काय करू, हे भांडे मला सवय येते फारसे भांडे काढून आणि मग नाही घसत मी. मग थोडे थोडे करून घासले ना की एकदम लोड येत नाही. मग मी इथे काय केलं, भांडे पण हे थोडेसे ना ते घासून घेतले. म्हटलं आता नंतर मग जेवण झालं की मग ते पण थोडेसेच राहतील. जेवण झाल्यानंतर मग ते घासता येतील. मी फक्त भांडे घासून घेतले, किचन वगैरे ओटा वगैरे नाही क्लीन केला, कारण गॅस गरम होता. आणि डाळ वगैरे आणि भेंडीची भाजी चपात्या झाल्यानंतर आहे ना मी भात पण लावला थोडासा. तर ते नाही दाखवलं मी, भात पण थोडंसं लावून घेतला. त्यामुळे ना नंतर गॅस गरम होता, मग मी काय केलं, गॅस क्लीन नाही केला. म्हटलं आता जेव्हा थंड होईल तेव्हा मी काय करेन, तो पुसून घेईल. आणि तोपर्यंत त्याच्या आधी आपण हे जे भांडे आहेत ते घासून घेते, म्हणजे कसं नंतर टेन्शन राहणार नाही. आणि अशा पद्धतीने मी रोज माझी अशी कामं आवरत असते. आणि असं जर आपलं रुटीन असलं ना रोज, तर खरंच आपलं घरही ते छान राहील आणि आपल्यालासुद्धा प्रसन्न वाटेल. आणि 3-4 दिवस झाले माझे व्हिडिओ आले नाही, कारण मी ना काय केलं, किचन आणि हॉल आहे ना पूर्ण धुवून काढला. व्हिडिओ नाही बनवला मी, कारण मला ना म्हणजे नाही बनवलं मी, मला शक्य नाही झालं व्हिडिओ बनवायला. पण मी किचन आणि हॉल हे धुवून घेतलं मस्त. म्हणजे अशा पद्धतीने मी तुमच्याबरोबर माझं डेली रुटीन शेअर केलं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.